आता आपण ट्रिग्नोमेट्रीचा 5th प्रॉब्लेम हो रहा अँड हे प्रॉब्लेम तुम्हाला यावं म्हणजे तुम्हाला टेबल पण यावं राईट. इथं काय सांगितलेत बघा, इफ टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवाइड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा. आता तुम्हाला क्वेश्चन तर थोडं टफ वाटलं आहे, पण हे क्वेश्चन खूप इझी आहे, खूप छोटा पण आहे. लेट्स बघा इथं टॅन थिटाचं व्हॅल्यू काय दिलेत तुम्हाला, टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 दिलेत. असं करून काय लिहा, गिवन लिहा टॅन थिटा इज इक्वल्स टू 1. आता इमॅजिन करा टॅन, आता टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 आहे, टॅन किती 1 येत आहे, टॅनचं व्हॅल्यू कधी 1 येत आहे. बघा इथं तुम्ही काय करावं, एक टेबल असलं, एक टेबल हे करून घ्या. इथं बघा हे टॅन आहे राईट. आता 45 डिग्री इथं काय 45 डिग्री, टॅन 45 डिग्री, टॅन 1 कधी आलं आहे, टॅन 45 डिग्रीला 1 आलं आहे. सो मी काय करतो, आता टॅन 1 कधी येत आहे म्हणजे आपल्याकडं टॅन 45 डिग्री असल्यावर काय होते 1 येतं आहे. म्हणजे टीटा काय भेटलं आपल्याला, टीटा 45 डिग्री असलं तर तवाच व्हॅल्यू काय येते 1 येते. टीटाचं व्हॅल्यू भेटलं आपल्याला, टीटा इज इक्वल्स टू 45 डिग्री. आता हे टीटाचं व्हॅल्यू काय करू, तिथं बघा साइन टीटा आहे, इथं 45 लिहायचं, कॉस टीटा इथं 45 लिहायचं, सेक टीटा इथं 45 लिहायचं, कोसेक टीटा इथं 45 लिहायचं. आता बघा कसं करू शकतो आपण, साइन टीटा प्लस कॉस टीटा डिवाइड बाय सेक टीटा प्लस कोसेक टीटा. ह्याला कसं लिहू शकतो म्हणजे साइन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री डिवाइड बाय सेक 45 डिग्री प्लस कोसेक 45 डिग्री. का बरं 45 घेतला, बिकॉज टीटाचं व्हॅल्यू 45. इथं बघा कुठं कुठं टीटा आहे, मी तिथं काय लिहिलो 45 डिग्री लिहिलो. आता बघा तुम्हाला सगळे जे व्हॅल्यूज माहीत असावं, पहिला साइन 45चं व्हॅल्यू माहीत असावं तुम्हाला. साइन 45चं व्हॅल्यू माहीत आहे का तुम्हाला. आता साइन 45चं व्हॅल्यू आता माहीत नसलं तर पण टेबलचं व्हॅल्यू तुम्ही आठवण ठेवून घ्या. इथं बघा हे साइन आहे, आता साइन 45चं व्हॅल्यू किती आहे 1/√2 अँड कॉस 45चं व्हॅल्यू काय 1/√2 सेम आहेत. अँड नेक्स्ट काय आहे तुमच्याकडं सेक 45चं काय √2, कोसेक 45चं काय √2. हे चारही व्हॅल्यू माहीत झाले तुम्हाला. इथं बघा चारी व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत. साइन 45 किती आलं आहे 1 डिवाइड बाय √2 प्लस कॉस 45 पण सेमच आहे 1 डिवाइड बाय √2 राईट. आता सेक 45 किती होतं √2, सेक 45 किती होतं √2. तुमच्या टेक्स्टबुकमधलं टेबल पण काढून बघू शकता. अजून कोसेक 45 पण किती आलं आहे √2. आता ह्यांना काय करायचं आपण सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय कसं करू शकता हो, इथं बघा थोडं ध्यान, 1 + 1 किती होत आहे 2. आता इथं काय कॉमन √2 आहे एलसीएम, सो डिनॉमिनेटर √2 आहे, मी √2 घेतो. आता इथं खाली काय 2 प्लस √2 प्लस √2 काय होतं 2√2. आता असं हे फॉर्ममध्ये येतं आहे. अँड आता इमॅजिन करा वर तर काय आहे 2 डिवाइड बाय √2 आहे, खाली होल डिवाइड बाय 2√2 आहे. आता आपण काय करू, ह्याला रेसिप्रोकल फॉर्ममध्ये घेऊ. इथं काही नसलं नाही तर 1 असतं आहे. मी काय करतो 2√2ला कसं आहे तसंच लिहितो, 2√2 कसं आहे ॲक्युरेट, हे वरचं डिव्हिजन फॉर्म काय तसं आहे तसंच लिहितो. आता ह्याला काय करू रेसिप्रोकल करू. आता रेसिप्रोकल करताना काय होतं, हे डिव्हिजन असलेलं मल्टिप्लिकेशन होतं आहे, हे 1 वर येतं आहे अँड इथं काय येतं आहे 2√2 होतं आहे. हे 2 गेट कॅन्सल. आता काय राहिलं फक्त तुमच्याकडं 1, हे काय √2 आहे, इकडं काय राहिलं आहे √2. √2 इंटू √2 किती होतं आहे √2 इंटू √2, 2 2 जा 4, खाली काय रूट आहे वर √4. इथं बघा हे रूट आलं, 2 2 जा 4, 1/√4. आता नेक्स्ट काय करू शकता हो तुम्ही, √4 किती येत आहे बघा 2 येत आहे, √4चं व्हॅल्यू काय येतं 2, जसं की 2 2 जा 4 राईट. सो √4चं व्हॅल्यू काय येतं 2 येत आहे. हां अँड आता इथं बघा आपल्याला लास्टला किती मिळलं आन्सर 1/2. आता लास्टला तुम्ही कसं लिहायचं, साइन टीटा प्लस कॉस टीटा डिवाइड बाय सेक टीटा प्लस कोसेक टीटा इज इक्वल्स टू 1/2 अँड याचा आन्सर काय झालं आहे 1/2 झालं आहे. सो हे प्रॉब्लेम लई इझी आहे. जस्ट तुम्हाला काय आहे म्हणजे हे टेबल्स यावं,
हे टेबलला काय करा, थोडे टेबलचे व्हॅल्यूज थोडं हे करा, बाहेर करा, अँड इट इज सो इझी. हे प्रॉब्लेम हार्डली तुम्हाला 1 मिनिटमध्ये 1 ते 2 मिनिटमध्ये आराम होते. सो जस्ट काय करा, हे टेबल थोडं बाहेर करा, आणि इथं तुमचं 5th प्रॉब्लेम कम्प्लीट झाला.